नमस्कार, नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. सुरालीज किचनमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत सिंपल सँडविचची रेसिपी अगदी घरातल्या साहित्यापासून. तर त्यासाठी लागणार आहे सँडविचची चटणी, जी की हिरवी चटणी असते ती. लागणारं साहित्य आहे जिरेपूड, चाट मसाला, लसूण, मीठ, कोथिंबीर, पालक, पुदिना, डाळं, हिरव्या मिरच्या, लिंबू आणि ओलं खोबरं. तर हे सगळं मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहे. डाळ घातलेलं आहे मी, खोबरं थोडंसं बारीक चिरून घ्यायचं आहे, लसूण घालायचं आहे, चाट मसाला घालणार आहे मी, त्यानंतर जिरेपूड पण घालणार आहे. हे सगळे आपण चटणीमध्येच घालतोय, त्यामुळे वरून आपल्याला असं एक्स्ट्रा लावण्याची जास्त काही गरज लागणार नाहीये. मीठ घालणार आहे मी, त्याच्यानंतर पालक घेतलेला आहे मी. पालकामुळे चटणीला छान असा हिरवागार रंग येतो आणि चटणी जी आहे ती खूप पौष्टिक पण बनते. तर मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, इथे 5 ते 6 घेतलेल्या आहेत. चटणी थोडीशी तिखट असेल तर छान लागते. पुदिना घेतलेला आहे मी, पुदिना पण आपल्याला 1 वाटीभर घ्यायचा साधारणतः. त्याच्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे. तर हे सगळं आपल्याला बारीक मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. यामध्ये मी 1 लिंबाचा रस घालणार आहे. लिंबामुळे जो चटणीचा हिरवा रंग आहे तो टिकून राहतो आणि चटणीला छान अशी आंबूस टेस्ट पण येते. तर त्यासाठी मी 1 लिंबू असं पिळून घातलेला आहे. आल्याचा तुकडा घेतलेला आहे मी 1 इंच आणि तोही चिरून याच्यामध्ये घालणार आहे. तर असं हे सगळं मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून वाटून घेणार आहे. तर आता हे सगळं आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता किती फाईन पेस्ट केलेली आहे मी चटणीची, आणि ही लावायला पण खूप छान होते सँडविचला. तर साधारणतः एवढी अशी कन्सिस्टन्सीची आपल्याला चटणी करायची आहे. आता सँडविचचं सारण बघूयात. त्यासाठी लागणार आहे चीज खिसून घेतलेलं आहे, बटाटा घेतलेला आहे, काळी मिरीपूड घेतलेला आहे, जिरं, त्याच्यानंतर चाट मसाला, चिली फ्लेक्स, मीठ, लसूण घेतलेला आहे, मायोनीज घेतलेला आहे, लाल पिवळी ढोबळी मिरची, काकडी घेतलेली आहे, कांदा आणि मोझरेला चीज घेतलेला आहे. मोझरेला ऑप्शनल आहे, असेल तर घालू शकता, नाही घातलं तरी चालेल. आता हे सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचंय. लसूण बारीक चिरलेला, म्हणजे एकदम बारीक करून घेतलेला आहे मी. काकडी घेतलेली आहे 1 वाटी, लाल शिमला मिरची घेतलेली आहे, पिवळी शिमला मिरची घेतलेली आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही हिरवी पण वापरू शकता, असं काही नाहीये की लाल किंवा पिवळीच वापरायची. तर माझ्याकडे होत्या म्हणून मी वापरल्या. कांदा घातलेला आहे मी, मोझरेला चीज घातलेला आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण चिली फ्लेक्स घालणार आहोत. चिली फ्लेक्समुळे तिखटपणा येतो, तुम्ही हिरवी मिरची सुद्धा घालू शकता. त्याच्यानंतर ओरिगॅनो घेतलेला आहे. ओरिगॅनो मी डीमार्टमधून आणलं होतं आणि तेच वापरलेलं आहे. चाट मसाला, जिरेपूड घातलेला आहे, मेयोनीज घेतलेला आहे, 2 चमचे मेयोनीज घेतलेला आहे. त्याच्यामुळे छान अशी मिळून येतं सारण, त्यामुळे थोडंसं मेयोनीज घालायचंय. मीठ घातलेलं आहे चवीनुसार याच्यामध्ये. तर मला हातानेच घालण्याची सवय आहे, त्यामुळे मी थोडंसं मीठ घातलेलं आहे याच्यामध्ये. आता हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचंय. तर उकडलेले 3 बटाटे आहेत मी याच्यामध्ये घातलेले आहेत, बारीक खिसून घेतलेले आहेत आणि ते आपण याच्यामध्ये आता खिसून घालणार आहोत. तर हे इन्स्टंट असं सारण तयार होतं, तुम्हाला जास्त काही चिरण्याची किंवा करण्याची गरज लागत नाही आणि शिवाय सँडविच जे आहे ते बनवण्यासाठी पण सोपं जातं. तर चीज खिसून घेतलेलं आहे मी, 2 ब्लॉक्स चीजचे घेतले होते. अमूल चीज आहे आणि ते मी बारीक खिसून घेतलेलं आहे, ते मी याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे. तर आता मी हे सगळे एकत्र मिक्स करून घेणार आहे आणि तुम्ही पाहू शकता हे आपलं सारण जे आहे सँडविचचं ते रेडी आहे. हे खूप इन्स्टंट सँडविच होतं, याच्यामध्ये जास्त मेहनत लागत नाही. तर हिरवी चटणी तयार आहे, सारण तयार आहे. यासाठी मी आता अमूल बटर घेणार आहे आणि आता पाहूयात की आपण सँडविच क्लब कसं करणार आहोत. तर मी हा ब्रेड घेतलेला आहे, मी 0 मैदा ब्रेड वापरलेला आहे, ते त्यामुळे हेल्दी होतं सँडविच. तर पहिल्यांदा दोन्ही ब्रेडला आपण 2 स्लाइसचं करणार आहोत सँडविच. तर प्रत्येक ब्रेडला आपल्याला असं बटर लावून घ्यायचं आहे. तर हे अमूलचंच बटर आहे, सॉल्टेड बटर आहे, ते मी यूज करते. याला अशी छान हिरवी चटणी लावून घ्यायची. तुम्ही पाहू शकता चटणी किती छान झालेली आहे आणि एकसारखी लागते सँडविचला. तर अशा रीतीने आपल्याला दोन्ही पण ब्रेडच्या ह्याच्यावरती चटणी आणि बटर लावून घ्यायचे. आता जे सारण मी बनवलं होतं ते मी याच्यावरती टाकणार आहे आणि ते छान असं भरपूर सारण आपल्याला सँडविचच्या मध्ये जे आहे ते भरायचं आहे. याच्यामध्ये चीज, बटाटा हे सगळं आपण एकत्रच घातलं होतं, त्यामुळे आपल्याला वरून चीज खिसण्याची गरज नाही आहे. डिरेक्टली आपण फक्त सारण भरायचे आणि वरून आपल्याला सँडविच दुसऱ्या ब्रेडने झाकायचे आणि त्याच्यावरती आता आपण पुन्हा जे आहे ते बटर लावणार आहोत, कारण आपल्याला सँडविच भाजायचं आहे. तर एका साईडने आता मी बटर लावून ती साईड आपण तव्यावरती घालणार आहोत आणि आता दुसऱ्या साईडला मी वरून बटर लावणार आहे.
तर जोपर्यंत आपली खालची बाजू भाजून होते तोवरती आपण वरती बटर लावणार आहोत आणि दोन्ही साईडनी असं बटर लावल्यावरती खूप छान आणि क्रिस्पी सँडविच होतं. तुमच्याकडे सँडविच मेकर असेल तर त्यामध्ये सुद्धा करू शकता. पाहू शकता किती छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे सँडविचला आणि खूप छान झालेलं आहे आपलं सँडविच. तर असं दोन्ही साईडने आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर मस्तपैकी सँडविच भाजलेलं आहे. आता मी मध्ये असं तव्यामध्येच कट केलेलं आहे. तर मी इथं तवा वापरलेला आहे. तुमच्याकडे जर का गॅसवरचं सँडविच मेकर असेल तोही वापरू शकता किंवा जे मशीन असतं तेही वापरू शकता. तर पाहू शकता किती छान सँडविच झालेलं आहे. मधलं जे चीज आहे ते पूर्णपणे मेल्ट झालेलं आहे आणि सगळ्या ज्या आपण एकत्र भाज्या केलेल्या होत्या त्या अशा मस्त याच्यामध्ये शिजलेल्या आहेत. तर खूप छान लागतं, टेस्टी लागतं सँडविच. मी हिरवी चटणी, मेयोनीज आणि सॉस बरोबर सर्व करू शकता आणि नक्की ट्राय करा. नवीन वर्षात पार्टीसाठी हा मेनू तर डिसाइडेड पाहिजेच आहे. थँक्स फॉर वॉचिंग अँड डू सबस्क्राईब सुरालीज किचन आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. थँक्यू.